तर यांना राजकीय धोका आहे, शैक्षणिक धोका आहे, नोकऱ्यात धोका आहे, म्हणून यांना टाळाटाळ करायचे. आणि हे बहिरे झालेत ना, त्यांच्या कान उघडणी करण्यासाठी आपल्याला जागा होते. आरक्षणाच्या विषयावरती जास्त बोलणार नाही, परंतु इथं एकच सांगतो, बिहार झारखंडची यादी आपली गणेशराव त्यांच्या भाषणात सांगतीलच. हा धनगर हा जो खेळ लावलाय ना, बिहार राज्य ओरान धनगर दुरुस्ती, छत्तीसगड धनगर तिथं आरक्षण, झारखंड धनगर एसटी मध्ये, मध्य प्रदेश, ओडिसा आणि महाराष्ट्रामध्ये पण आहे बरं का, परंतु महाराष्ट्रामध्ये द्यायचं नाही यांना, हेतू पुरस्कार द्यायचा नाही. जे राज्यघटनेने दिलेलं आहे, जे आपल्याकडे आहे, बाहेरच्या राज्यात मिळत आहे आणि दुर्दैव आपल्याला की आपल्याला मिळत नाही, महाराष्ट्रामध्ये मिळत नाही. म्हणजे अजून किती वाईट, 70 वर्ष झाले साधे शिफारसी नाही केले तुम्ही राज्याने. मग हा कुठेतरी अन्याय होत चाललेला आहे. 50 दिवस झाले कोर्टामध्ये लढा चालू आहे, परंतु आता रस्त्यावर उतरायची सुद्धा वेळ आलेली आहे. भावांनो, एकच सांगतोय, हा माणूस गणेश दादा हा त्याच्यासाठी नाही बसला, लक्षात घ्या केसकर, हा समाजासाठी बसलेला आहे. आर्किटेक्ट आहे, नीटनेटकं सगळं चाललंय, व्यवस्थित चाललंय. नाही जर समाजात आला तर काय फरक पडत नाही. आज डॉक्टर येत आहेत मंडळी, सगळं व्यवस्थित चाललंय. मी वकील आहे, कितीतरी मंडळी आहेत, नीटनेटकं सगळ्यांचं चाललेलं आहे. परंतु ही जर मंडळी जर उपस्थितीला बसून जर पाठिंबा द्यायला जर ही मंडळी जर इथे येत असतील, तर आपलं कर्तव्य आहे ह्या माणसाला हरवून द्यायचं नाही. आपल्याला अजिबात हरवून द्यायचं नाही या माणसाला. आपल्याला खंडाळा तालुक्यात आवाज उठला तर तो मुख्यमंत्र्यांच्या कानावर पोचतो का, तर पोचतो. बी के कोकळे साहेबांनी पोचवला, मागच्या खंबटकी घाटात आपण पोचवला. आता गणेश दादांच्या बद्दल माध्यमातून आपण पुन्हा एकदा आवाज पोचवायचा आहे. या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त एकच सांगतो, आता आपण 300 जण होतो, 150 जोड्या होत्या, 150 जोड्या होत्या आपल्या. ती दोघच ज्याच्या हातात तुम्ही हात घातला ना, त्या दोघांनी एकमेकांच्या आईबापाची शपथ घ्या की मी वेळ काढून नेता येईल. ती दोघं वाटून घ्या. ग्रामीण भागातलं नियोजन चालू होईल. शहर भागातलं तुम्ही मंडळी सगळे लोणंदमध्ये आहात, बसा सगळेजण. आता एकाच दिवसात सगळं होणार नाही गणेश दादा, एका दिवसात सगळं आम्हालाही जुळणार नाही, थोडा वेळ लागेल, परंतु तुम्हाला हरून नाही देणार आम्ही. आणि आमची विनंती की तुम्ही आम्हाला हरून नाही द्यायचं. या ठिकाणी ज्यांना कुणाला मनोगत व्यक्त करायचे आहेत त्यांची नावं मला द्या, आणि त्याच्या अगोदर गणेशराव या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करतील, कशा पद्धतीने नियोजन, कशा पद्धतीने पुढे जायचंय हे सांगतील. आणि तोपर्यंत मला तुमची नावं द्या, जे पाठिंबा देणार आहेत, जे मनोगत व्यक्त करणार आहेत. शिस्तबद्ध पद्धतीने आपण या ठिकाणी नावं घेतो सगळ्यांचे. धन्यवाद वकील साहेब. येळकोट 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 येळकोट. पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींचा विजय असो. मला टायरी पाहिजे. बर, आता आज तो दिवस आलाय की ज्या दिवसापर्यंतचा टाइम महाराष्ट्र शासनाने आपल्याला मागितला होता. आणि काय सांगितलं होतं, मी मागचं काही जास्त सांगत नाही, कारण की तेवढा आपल्याला टाइम नाही, आपण खूप वेळ झालं बसलोय. परत हेच बोलायचंय की बाबा आम्हाला 50 दिवस द्या, आम्ही दुसऱ्या राज्यात जातो, तिथला अभ्यास करतो, बाकी 3 राज्यात कसं धनगर आरक्षण दिले ते तुम्हाला सांगतो, आणि त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला 50 दिवसाच्या नंतर आरक्षण देतो. हा त्यांचा शब्द होता. आणि 50 दिवस जसं आतापर्यंत 70 वर्ष धनगर समाज कोऑपरेट करत राहिला प्रत्येक सरकाराला, प्रत्येक पक्षाच्या सरकाराला, तसं ह्यावेळेस केलं सर. आणि आम्ही 50 दिवस शांत राहिलो. आणि 50 दिवस काल झाले, आज 51वा दिवस आहे, आणि कुठलीच हालचाल, म्हणजे आम्ही मागतोय ते आम्हाला देतच नाहीत, पण दुसरंच देत आहे. म्हणजे मी मागितलंय रताळ, मला दिले गाजा, मला रताळ मागितलं तर रताळच द्या,
असं आमचं म्हणणं आहे. म्हणजेच काय की आम्ही त्यांना एवढे दिवस झाले एसटीचं आरक्षण मागतोय आणि ते आम्हाला देत नाहीत, पण वेगवेगळ्या गोष्टी देत आहेत. काय तर शक्ती प्रदत्त एक समिती स्थापन करतो, त्यातनं तुमचे काय असतील धनगरांच्या ज्या सुविधा ते देतो. आम्हाला नको आहेत त्या, म्हणजे आम्हाला पाहिजे ते आमच्या हक्काच्या ते आम्हाला द्या, पण आम्ही एसटीत गेल्याच्या नंतर आम्हाला ते आपोआपच भेटणार आहे. तुम्ही वेगवेगळं द्यायची काय गरज आहे? तर आमची मूळ मागणी जी आहे एसटीचं आरक्षण ते त्यांना द्यावं ही आमची मूळ मागणी. आता तुम्ही म्हणणार की यार गणेशराव वयान थोडा लहान दिसतोय की ह्यो कसा काय, आता आमचे वकील साहेब आहेत, सगळीच इथं माझ्यासमोर बसलेली सगळीच लोक 70 वर्षापासून जो त्या काळात लढा लढलाय, ताते असतील सगळेच असतील. आता शो काय वेगळं सांगणार आहे असं सगळ्यांना प्रश्न पडला असेल, पण माझ्याकडे वेगळं काहीतरी आहे आणि तेच सांगण्यासाठी मी एक टोकाचं एक पाऊल उचललेलं आहे आमरण उपोषणाचं. ते का घेतलंय, काय आहे त्या मागचा हेतू ते मी तुम्हाला समजून सांगतो. फक्त थोडा वेळ बेर करा म्हणजे मला समजून घ्या. आता मला त्या दिवशी वकील साहेब प्रश्न विचारला आपले सन्माननीय महादेव जानकर साहेबांनी, उत्तमराव जानकर साहेबांनी, की गणेशराव तुम्ही जे काय सांगताय ना ते आम्हाला माहिती आहे बरोबर, पण मी सरांना काय सांगितलं की सर ते तुम्हाला माहिती आहे, पण ज्यावेळेस तुम्ही लढत करत होता त्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये होतो आणि आता परत 9 वर्षाच्या नंतर म्हणजे 2014च्या नंतर 9 वर्षाच्या नंतर आता ही लढाई परत जरांगे पाटलांनी उपोषण चालू केलं, त्यानंतर परत फेकली चौंडीतनं आणि त्याच्यानंतर माझ्यासारख्या शिकलेल्या माणसाला असं वाटायला लागलं की याला ज्या जातीत मी जन्माला आलोय त्या जातीला एवढे दिवस आरक्षण भेटत नाही, नक्की आरक्षणाचा मुद्दा काय, आणि म्हणून मी तो समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि 0 पासून सुरुवात केली. आता 0 पासून सुरुवात कशी केली सांगतो. तर सर की या भारत देशामध्ये कोणत्याही जातीला जर SC किंवा ST मध्ये जायचं असेल तर त्यासाठी संविधानामध्ये कलम नेमलं, एक अनुच्छेद आहे बरोबर आहे. आता SC ST याला आरक्षण द्यायचं काम सगळं संसदेचं असतं. तर ते कलम काय सांगतं हे पहिल्यांदा आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की कलम 342 आहे. वकील साहेब माझ्या समोर बसले, मी जर कुठं चुकलो तर मला क्लिअर करा, कारण की मी तेवढाही टॅलेंटेड नाहीये की समजा एखादी गोष्ट तुमच्याकडे असेल तर मी स्टुडंट म्हणून माझी लाईफ जगतो, मला कधी क्लिअर करा. इम्प्लिमेंट करण्यासारखे असेल तर आम्ही जरूर इम्प्लिमेंट करू, हे सगळ्यांसाठी म्हणतोय मी, कारण की मी एवढा काही म्हणजे शिकले हे नाहीये. तर 342 कलम काय तर त्याच्यामध्ये 2 क्लॉज आहेत, 2 हे 342 कलमाचा एक काय म्हणतो तर राष्ट्रपती राज्याच्या राज्यपालाचा विचार घेऊन अनुसूचित जमाती म्हणून एखाद्या जातीला नोटिफाय करू शकतात आणि ती अधिसूचित करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ समजा महाराष्ट्रात धनगर समाजाची माणसं राहतात बरोबर आहे. आता एवढ्या दिवस ती धनगर समाजाच्या SCच्या STच्या यादीत नव्हते, तर महाराष्ट्र शासनाचं असं म्हणणं की त्या माणसाला का जे काही निकष आहेत ते कम्प्लीट करत नाहीत, खूपच पीडित आहेत, खूपच मागास आहेत, त्यांना तुम्ही STच्या यादीत घ्या. तर मग महाराष्ट्र शासन कसं त्यांना सांगतं, मग ते राष्ट्रपतींना पटलं की ते घेतात. ते 342च्या 1 नुसार बरोबर आहे. 342चं 2 कलम काय म्हणतं, संसद कायदा करून जे राष्ट्रपतींनी जी अधिसूचना काढलेली असेल त्याला अनुसरून किंवा त्यामध्ये काय दुरुस्ती करायची असेल, म्हणजे आमचा विषय आता की अधिसूचना काढली, 36 नंबरला धनगड आलं, पण महाराष्ट्रात ते ड झाले, तिथं र करायचंय, मग हा क्लॉज त्याला लागू होतो की जर दुरुस्ती करायची म्हणजे ड च र करायचंय तर दुरुस्ती करायची असेल तर त्या संदर्भात कायदा करायचे अधिकार हे केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त संसदेला आहे, ना कुठल्या शासनाला आहे, ना कुठल्या प्राधिकाऱ्याला आहे, ना कुठल्या न्यायालयाला. बरोबर सर. कारण की आणि इथं आपण हेही पाहू शकतो की जे शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना बनवली त्याच्यामध्ये फुटाफूट झाली आणि सगळ्यांना सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की
हा विषय माझ्या अखत्यारीतला नाहीये, हे विधानसभेचे अध्यक्ष याचा निर्णय देतील. सर आमची केस तशीच आहे, कारण की संसदमध्ये कायदे होत आहेत, तरी संसदचा विषय. मग इथं सगळ्यांना प्रश्न पडेल की मग न्यायालयाची लढाई चालली ती काय चुकीची का? नो, ती लढाई बरोबर आहे आणि त्या पूर्णपणे लढाईला आम्ही समर्थन करतोय. पण न्यायालयातनं आम्हाला किती वेळ लागेल आम्हाला माहित नाही. आणि मग लोकशाहीचं दुसरं जे हत्यार आहे ते काय आहे, तर आंदोलन आहेत. लोकशाही मार्गाने जर तुम्ही त्या पद्धतीचं आंदोलन केलं तर तुमचं सगळं ऐकून घेतलं जातं. आणि एवढे दिवस आपल्या ह्या आशा ज्या मेल्या होत्या ना, त्या जिवंत करायचं काम ह्या मनोज जरांगे पाटलांनी केलं. आणि माझ्यासारखा तरुण त्यातनं विचार करायला लागलो, बर का, विचार करायला लागलो. आणि धनगर आरक्षण, बाबा मी ज्या जातीत जन्माला आलोय, कारण की आजचा विषय काय सर, माझ्यासारखी जी पोरं आहेत ना, यंगस्टर्स, तुम्ही बघितलं असेल रात्री सर सेमी फायनल होती आणि भारत देशाने ती फायनल जिंकली. आणि सगळ्यांच्या स्टेटसला भारतीय टीमची स्टेटस होते आणि ती चांगलीच गोष्ट आहे. आपल्याला प्राऊड फील होतो, भारत देश जर जिंकला तर आम्ही ठेवणार स्टेटस. पण मला एक गोष्ट माझ्या लक्षात आली की यार आपण पण एवढे दिवस झालं धनगर आरक्षणासाठी लढतोय, त्यासाठी मी उपोषणाला बसलोय आज इथं तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं, तर त्याचाही स्टेटस ठेवाया. ही माझी विनंती कुणाला आहे? माझ्या भावांना आहे, म्हणजे माझ्या वयाच्या भावांना. का तर स्टेटस ठेवायला 2 मिनिट 1 सेकंद लागतो सर. आणि त्या स्टेटस किती फरक करतो त्याचं उदाहरण हा प्रणील आहे इथे. प्रणीलची माझी ओळख नव्हती, त्यानं राहुलचा स्टेटस बघितला आणि तो माझ्याकडे आला, कारण की तोही माझ्यासारखा रिसर्च करत होता आणि आमची मैत्री झाली. आता त्यात काय जात नाही. बरं, कायदे समजले. मग कायदे समजल्याच्या नंतर प्रश्न पडतो की गणेशराव, मग आम्हाला या भारत देशात कोणकोणत्या राज्यात धनगर आहेत आणि कोणकोणत्या राज्यात धनगर आहेत हे सांगा. आणि मग मी लिस्ट काढली आपल्या भारत देशाची SC आणि ST म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची लिस्ट काढली. जी लिस्ट कोण प्रसिद्ध करतं, तर ही लिस्ट बनवायचा अधिकार हा संसदेला दिलाय, राष्ट्रपतींनी त्यावर सही करून ही पारित होते. तर हा प्रदेशनीय आहे, राज्यनीय बनली जाते ही लिस्ट. आणि मग मी ही लिस्ट काढली आणि याच्यामध्ये खुलासा झाला, जो इथल्या आमचे जे बांधव आहेत जे खूप वर्षापासून धनगर लढत आहेत त्यांना माहिती, पण मी जे सांगतोय ते नवीन लोकांसाठी ज्यांना धनगर आरक्षणाला लढा माहित नाही त्यांच्यासाठी. पण लिस्ट मध्ये मी बघितलं त्याच्यात असं बघायला भेटलं की यार एवढं म्हणजे बारक्या पोरागत विषय आहे, एवढा सोपा विषय, पण माझ्या समाजाला एवढा दूर का ठेवलंय. आता बघा माझ्या टोटल भारतामधून जेवढी काय आपली राज्य आहेत त्यातल्या 3 राज्यांमध्ये 2015ला धनगर केले बघा ती लिस्ट. आता या लिस्ट मध्ये काय लिहिले, वर काय लिहिले मी वाचून दाखवतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, म्हणजे तुम्हाला समजलं की अनुसूचित जातीचं मंत्रालय. कुठलं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारचं. कधीचा आदेश? 3 ऑगस्ट 2015. आमचा लढा कधीचा आहे सर? 70 वर्षाचा. 14ला आम्ही मोठं आंदोलन केलं 12मध्ये, सांगली त्यात सगळीकडे. आणि त्यानंतर येऊन यार आमच्या मागून धनगर झाली धनगरची आणि आम्ही अजून तिथंच. तर काय याची कारण काय तुम्ही पुढे सांगेल, पण हे मी वाचून दाखवतो. आता बघा, नेम ऑफ स्टेट बिहार, झारखंड, ओडिसा. 26 नंबरला बिहार मध्ये ओरॉन धनगरचं धनगर केलं. त्याचा पुरावा माझ्याकडे इथं आहे, बरोबर. तो पुरावा मी तुम्हाला दाखवतो. झारखंड मध्ये 25 नंबरला ओरॉन धनगर केलं, बरोबर. आणि ओडिसा मध्ये 53 नंबरला ओरॉन धनगर केलेला आहे, बरोबर. आता इथं माझ्याकडे एक लिस्ट आहे. जस्ट भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर ना सर लिस्ट बनवली SC ST ची. आपला महाराष्ट्र वेगळा कधी झाला? 1960ला. त्याच्या अगोदरची लिस्ट ही 1956 ची. आता याच्यामध्ये उत्तर प्रदेश मध्ये धनगर जमात
पहिल्यापासूनच SC मध्ये म्हणजे अनुसूचित जातीमध्ये, बरोबर. आणि बाकीचे जे आहेत ना, मध्य प्रदेश आपण मध्ये बघू शकता 26 नंबरला ओरॉन इन्क्लुडिंग दंका आणि धनगड, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये धनगड आहेत, बरोबर. आणि इथं एक गोष्ट तुम्हाला दिसून येईल, बिहारमध्ये सर 8 नंबरला डोम आणि धनगड लिहिले. आणि इथं हो चालेल, नो प्रॉब्लेम, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि इथं बघा, येऊ दे, बिहारमध्ये ओरॉन धनगर झाले. म्हणजे जर इथं धनगडचं धनगर होऊ शकतं, तर माझ्या महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांचं धनगर का होऊ शकत नाही, बरोबर. हा प्रश्न आहे. बरं, डॉक्टर चेक करायला आले, चेक करून जाईपर्यंत मी थांबतो. तोपर्यंत सर कुणाला बोलायचं असेल तर बोल. मी या ठिकाणी धनगर समाजाला पाठिंबा आणि आपल्या आरक्षणाविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी ॲडव्होकेट सरफराज बागवान साहेब यांना मी विनंती करतो. आज लोणंद या ठिकाणी खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणासाठी आपल्या सर्वांचा प्रेरणास्थान गणेश दादा केसकर उपोषणाला बसलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं गणेशचं मनोबल आणि त्याचं अभिनंदन करतो की त्यांनी समाजासाठी एवढं मोठं पाऊल उचललं आहे. आमच्या जीवाजीव असेपर्यंत गणेश तुझ्या पाठीशी आम्ही सर्वजण राहणार आहे. 50 दिवसापूर्वी खंबाटकी घाटामध्ये जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाला मीही सहभागी झालो होतो. मुंबईला एक 4 महिन्यापूर्वी हायकोर्टाच्या बाहेर संध्याकाळी चालत असताना मला जानकर साहेब भेटले. आम्ही 4 वकील होतो, दगडे वकील, मी, आम्ही 4 वकील जानकर साहेबांना भेटलो. जानकर साहेबांनी सगळ्यांची ओळख करून दिली. मी म्हटलं मी लोणंदचा ॲडव्होकेट बाळासाहेब बागवानांचा मुलगा. तर त्यांनी आठवण काढली, मला म्हटले मी ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला होता, वाड्या वस्त्यांवर फिरताना तुझे वडील माझ्या बरोबर होते, मी तुमच्या घरी येऊन घेऊन गेले. म्हणजे जसं गणेशनं सांगितलं की हा मुद्दा फार जुना आहे, सरकारनं गांभीर्याने त्यावेळेसपासून घेतलेला नाहीये. हा मुद्दा इतके दिवस प्रलंबित राहिलाच पाहिजे नाही होता, तो आता राहिलाय. त्याला ताकद तेवढी मिळाली पाहिजे होती. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज गणेश बसलाय, तर गणेशला आपण सगळ्यांचं इतका मोठा पाठिंबा दिसला पाहिजे की त्याला वाटलं पाहिजे की मी जे करतो ते खरं आहे, समाजासाठी मी पुढे आलो. तो सदन आहे, त्याचं घर व्यवस्थित चाललंय, तो आर्किटेक्ट आहे, त्याला उपोषणाला बसण्याची गरज नाही. तो कोणासाठी बसला तर आपल्या सगळ्यांसाठी बसलाय. वकील साहेबांनी माझ्या आधी सांगितलं की मेडिकलचं एक उदाहरण दिलं, मी फक्त हे राज्याचं वकील साहेबांनी सांगितलं, पण ST साठी केंद्रामध्ये आपल्या समाजात ते मयूरदादा गोवेकर आहे, स्नेहलताई धायगुडे, या दोघांना त्या एक्झाममध्ये क्वालिफाय करता आलं. STचं आरक्षण असतं तर किंबहुना 10-15 माणसं अजून आपल्या समाजातली तिथं दिसली असते, आपल्या IAS, IPS मोठ्या पदावर दिसली असती. सरकारनं 2016 साली आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं की मी समाजाला आरक्षण देतो. ST मध्ये बदल करणं, जसं गणेश दादांना आपल्याला समजून सांगितलं की केंद्राच्या अखत्यारीत आहे. ST ची जी यादी आहे याला बदल करण्यासाठी संविधानामध्ये बदल करावा लागतो. धनगरचं धनगर करायला सर्व संसदानं एका मुखानं त्याला पाठिंबा देऊन ते बदल करायचा असतो. 2023 साली आता सप्टेंबरमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब यांनी तिथं गवळी समाज आहे, तो धनगर समाज आहे, त्या सगळ्यांचं एक मंत्रिमंडळ घेऊन ते रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडे गेले आणि त्यांना त्यांची मतं मांडली की बाबा आम्ही गोवा सरकारच्या वतीनं तुम्हाला सांगायला आलोय की आमच्या राज्यामध्ये असा असा बदल झालाय, तो बदल करण्यात यावा आणि अनुसूचित जमातीमध्ये आमच्या इथल्या धनगर समाजाचं समावेशन करण्यात यावं. हे पाऊल गोव्याच्या सरकारनं उचललंय, हेच पाऊल आपल्या राज्य सरकारनं उचलावं
हे पाऊल प्राथमिकरित्या जसं गणेशदादांना आपल्याला संविधान समजून सांगितलं की 342 कलम जो आहे तो असा आहे की राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवावा लागतो. तो प्रस्ताव राज्य सरकारनं पाठवावा, त्याच्यानंतर केंद्र सरकार त्याच्यावर अंमलबजावणी करेल. आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं गणेशदादांनी जी मागणी केलेली की राज्य सरकारनं तो प्रस्ताव तयार करून समिती गठन करून तो प्रस्ताव वर पाठवावा. अन्यथा आपण सर्व फार टोकाच्या भूमिकेवर जाऊया. त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी तुमच्याबरोबर सामील आहे. वैयक्तिक मी खंडाळा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं अंमल पंचायत व जनरल कामगार संघटनेच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो. आपण ज्या दिवशी जिथं म्हणाल तिथं आम्ही हजर राहू आणि आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपणाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही लढा देऊया एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. जय मल्हार, जय अहिल्या.